हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। कृष्ण भावनेमध्ये पहिले पाऊल। आज आपला 17वा दिवस आहे। आज आपण वाचणार आहोत ऍक्च्युली काल हा सेक्शन वाचायला पाहिजे होता। पवित्र तीर्थस्थाने, परंतु मुख्य म्हणजे आपण वाचणार आहोत भक्ताचा भाव आणि त्याची प्रवृत्ती आणि घरातील आध्यात्मिक वातावरण निर्माण करणे। नातेवाईक मित्रमंडळांसोबत व्यवहार, पवित्र तीर्थस्थाने। भारतातील सर्व भागात अनेक प्रसिद्ध वैष्णव तीर्थस्थाने आहेत। आज देखील अनेक धार्मिक हिंदू लोक दर्शनासाठी त्या ठिकाणी जात असतात। प्रवास व सहलीची असणारी आपली इच्छा अशा यात्रेने पूर्ण होऊ शकते। इंटरेस्टिंग आहे। आपल्याला नाहीतरी प्रवासाची फिरायची सवय लागलेली आहे आधुनिक युगामध्ये। पूर्वीच्या काळामध्ये लोक आपलं गाव सोडून जायचे नाहीत कधीच, कधी चुकून लग्नाला वगैरे गेले तर। सगळी अर्थव्यवस्था गावामध्ये होती आणि म्हणूनच त्यांची आध्यात्मिक प्रगती चांगली व्हायची, सहज सुलभरित्या व्हायची। आज आपण सेंट्रलायझेशन ग्लोबलायझेशनच्या नावाखाली एवढा पसारा मांडून ठेवलाय, त्यामुळे आपलं मन देखील इतकं रजोगुणी झालेलं आहे, चित्र विचित्र। आपल्याला सारखं फिरावं असं वाटतं, इकडे जा तिकडे जा, या सहलीला जा त्या सहलीला। आता तुम्ही म्हणाले यात काय चुकीचं आहे? भगवंत भगवद्गीतेत सांगतात, युक्त आहार युक्त विहार युक्त कर्मस्य युक्त चेष्टस्य कर्मसु। उलटा झाला शब्द। तर आपला आहार, आपलं विहार म्हणजे फिरणे, इंग्लिशमध्ये याला कधी कधी रेक्रिएशन म्हटलं जातं, आणि आपलं कर्म हे कंट्रोलमध्ये आणि युक्त व्यवस्थित असलं पाहिजे। ट्रॅव्हल इंडस्ट्री आता इतकी मोठी झालेली आहे, तर जायचंच असेल तर तीर्थक्षेत्रांना जा। मला आज आठवतं लहानपणी आमच्या सहली देखील अशा ठिकाणीच जायच्या। आता गोवा, इकडे तिकडे फिरायला जायला आपल्याला आवडतं। तेथे असलेल्या साधूंचा संग किंवा त्यांच्याकडून कथा श्रवण करणे हा तीर्थयात्रेचा मुख्य उद्देश आहे, असे शास्त्र सांगते। दुर्दैवाने तीर्थस्थानांचा हा आध्यात्मिक उद्देश आधुनिक जगातील आपण सर्वजण विसरून गेलो आहोत। भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात ऍक्च्युली श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये, आणि कृष्ण म्हणून पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये पण तुम्हाला आढळेल। मला वाटते 84वा का 85वा अध्याय आहे, जिथे तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी सगळे एकत्र आलेले असतात आणि भगवान श्रीकृष्ण पण असतात त्याच्यामध्ये। देवी देवता, नारदजी, ब्रह्माजी सगळे आलेले असतात, महान साधू ऋषी। आणि भगवान श्रीकृष्णांना तिथे सगळेजण ओळखत असल्यामुळे त्यांना म्हणतात तुम्ही पहिल्यांदा बोला। भगवान श्रीकृष्ण बोलायला सुरुवात केल्यानंतर पहिल्याच श्लोकामध्ये सांगतात की जो तीर्थक्षेत्राला फक्त दर्शन घ्यायला आणि तिथल्या पवित्र पाण्यामध्ये स्नान करायला जातो, तो एक नंबरचा मूर्ख असतो। ऍक्च्युली
मी थोडस सॉफ्ट बोलतोय, भगवान श्रीकृष्ण त्याला शब्द वापरतात, तो एक नंबरचा गाढव असतो. स एव गोखरा. कारण मुख्य उद्देश असतो तीर्थक्षेत्राला जायचा, तो म्हणजे तिथे साधू शोधायचा, शुद्ध भक्त, आणि त्याच्याकडून श्रवण करायचं की आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय बदल करावा लागणार आहे. जीवनात बदल केल्याशिवाय भक्तीमध्ये प्रगती होत नसते. तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही बऱ्याचदा वृंदावनला जाऊन याल. काही काही लोक सांगतात वर्षातले 4 वेळा तरी गेलं पाहिजे, 40 दिवस तरी गेलं पाहिजे. असे सांगणाऱ्यांची जनरली ट्रॅव्हल एजन्सी असते. किंवा आजकाल बरेचसे भक्त झालेत, काय करता प्रभूजी? काय नाही प्रभूजी, मी यात्रा अरेंज करतो. वृंदावनला जाणं महत्वाचं नाहीये, तर तिथल्या साधूंच्या श्रवण करणं महत्वाचं आहे. प्रभुपाद आजकाल ही नवीन फॅड सुरू झाली आहे बरं का. याच्याबद्दल मला थोडस, आज सकाळी पण मी एकाशी बोलत होतो की एक यंग कपल, अगदी यंग कपल, आणि आजकाल बरेच असे यंग कपल, विशेष करून परदेशातले, हे वृंदावन मायापूरमध्ये राहायला येतात आपल्या लहान मुलांना तिथे वाढवायला म्हणून. हे कुठून आलं कल्चर माहिती नाही. प्रभुपादांनी तर बरोबर उलट कल्चर सांगितलंय. प्रभुपादांना सगळे म्हणत होते वृंदावनमध्ये राहा, प्रभुपाद म्हटले नाही, मला प्रचारासाठी बाहेर गेलं पाहिजे. शास्त्रामध्ये प्रभुपाद म्हणायचे, शास्त्रामध्ये जरी वृंदावनमध्ये धामामध्ये राहायला सांगितलं असलं तरी गुरुच्या आज्ञेचं पालन करणे आणि प्रचार कार्य करणे त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ असतं. प्रभुपाद नेहमी म्हणायचे, प्रचार करा, तुमच्या देशामध्ये, तुमच्या भागामध्ये प्रचार करा, तिथे वृंदावन तयार करा. यस, पवित्र तीर्थस्थाने जे असतात त्यांचं खूप महत्व आहे आपल्या शास्त्रामध्ये, परंतु त्याचा उद्देश हा पवित्र तीर्थस्थानी साधू भेटतात, त्यांच्याकडून श्रवण करायला मिळतं, हा असला पाहिजे. ऑफकोर्स दर्शनामध्ये देखील शक्ती असते, नाही असं नाही, लगेच तुम्ही निगेटिव्ह त्याचा करू नका. दर्शनामध्ये देखील शक्ती असते, तीर्थस्थान हीच असतात. आणि शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की सगळ्यात श्रेष्ठ तीर्थस्थान कुठलं असतं? आपल्या गुरूंचा आश्रयस्थान, गुरुचं चरण कमळ, जिथे आपल्याला ज्ञान मिळतं, ते सर्वात मोठं तीर्थ असतं. ते देखील एक तीर्थच असतं. आपल्यासाठी तीर्थस्थान कुठलं आहे? श्रील प्रभुपाद हे आपले तीर्थ आहेत, हे पण लक्षात ठेवा. मायापूर व वृंदावन ही स्थाने गौडीय वैष्णवांसाठी संपूर्ण ब्रह्मांडातील अत्यंत पवित्र तीर्थस्थाने आहेत. अनुक्रमे कोलकाता व दिल्ली पासून ही जवळ आहेत. मायापूर येथे भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या बाल आणि पौडंग लीला केल्या, तर वृंदावनात भगवान श्रीकृष्णांनी बाल लीला प्रकट केल्या. या दोन्ही ठिकाणी भक्त आणि अतिथींच्या सुविधेसाठी मंदिर तसेच अतिथीगृहांची व्यवस्था इस्कॉनने केलेली आहे. तीर्थक्षेत्रांच्या महतीविषयी तेथील विद्वान व आणि अनुभवी निवासी भक्तांकडून मार्गदर्शन घेता येते. मायापूर तसेच वृंदावनातील इस्कॉनच्या केंद्रांद्वारा सर्व भक्तांना आग्रहाचे आमंत्रण आहे. आपल्या सवडीनुसार भक्तांनी या स्थानांना भेट द्यावी. ज्या स्थानावर श्री विष्णूंच्या विग्रहांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि निस्वार्थ व शुद्ध भावाने भक्तांद्वारा त्यांची सेवा होते, अशी जागा महान तीर्थक्षेत्र असते, असे शास्त्र प्रतिपादन करते. म्हणूनच महानगरात, शहरात असलेली इस्कॉन मंदिरे ही तीर्थक्षेत्रच आहेत. या ठिकाणी भगवंतांचे दर्शन, त्यांचा आशीर्वाद तसेच त्यांच्या व त्यांच्या भक्तांच्या सेवेचा लाभ प्राप्त होतो. इस्कॉनच्या अनेक केंद्रांमधून प्रवचने, प्रशिक्षणाचे वर्ग इत्यादी कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. अधिक माहितीसाठी नजीकच्या इस्कॉन केंद्राशी संपर्क साधावा. जसं मगाशी मी म्हणालो की प्रभुपादांची पुस्तकं आणि प्रभुपाद हे आपल्यासाठी तीर्थ आहेत. जो कोणी प्रभुपादांच्या पुस्तकांचं सिरियसली श्रवण करतो आणि शुद्ध भक्तांची सेवा करतो, तिथे भगवंत असतात. त्यामुळे जरी तुम्हाला या तीर्थक्षेत्रांची यात्रा करता आली नाही तरी वाईट वाटून घेऊ नका. शास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी तीर्थक्षेत्रांचं महत्व, तीर्थस्थानांचा भेट देण्याचे महत्व सांगितलेलं आहे. परंतु आपले आचार्य या कलियुगामध्ये सांगतात की भगवंतांची सेवा, भक्तांची सेवा हे महान कार्य असतं.
याचा अर्थ असा नाही की तीर्थक्षेत्रांना जायचं नाही, गेलं पाहिजे, तिथूनच आपल्याला प्रेरणा मिळते. हे शुद्ध पवित्र स्थान असतात, तिथे जाऊन प्रेरणा घ्यायची असते. विशेष करून शुद्ध भक्त शोधून त्यांच्याकडून श्रवण करायचं असतं. पुढचा जो सेक्शन आहे त्याचं नाव आहे भक्ताचा भाव आणि त्याची प्रवृत्ती. त्याच्याबद्दल मला थोडस जास्त बोलायचं होतं. तो आज हे वाचूया आपण, उद्या वाटल्यास त्याच्यावरती स्पेशल लेक्चर घेऊया. भागवतम मध्ये श्रीमद भागवतमच्या 3ऱ्या स्कंदामध्ये भगवान कपिल देव भक्तिमय सेवा अगदी डिटेल मध्ये समजावून सांगतात. तर त्याच्यामध्ये भक्ताचा भाव कसा असला पाहिजे हे देखील एका ठिकाणी खूप छान समजावून सांगितलेलं आहे. ते मला सांगायची इच्छा होती, परंतु बघूया आता किती वेळ मिळतो. असेल तर उद्या आपण त्याच्यावरती सेपरेटली घेऊया. तर इथे दिलेलं मी वाचतो आज. उपदेशामृत या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये श्रील प्रभुपादांनी म्हटलेले एक सर्वात महत्वाचे वाक्य आहे, ते म्हणजे कृष्ण भावनेतील भक्ताची प्रगती त्याच्या आंतरिक भावनेवर किंवा प्रवृत्तीवर अवलंबून असते. आपली भक्तीमधली प्रगती ही आपले भाव कसे आहेत आणि आपली प्रवृत्ती म्हणजे ऍटिट्यूड. बरेच एखाद्या गोष्टीकडे सगळ्यांची बघायचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. आपला दृष्टिकोन कसा आहे, आपला ऍटिट्यूड कसा आहे, त्याच्यावरती आपली प्रगती अवलंबून असते. हा विषय अतिशय गहन आहे. मात्र नवोदित म्हणजे नवीन भक्तांना किंबहुना सर्वच स्तरावरील भक्तांसाठी 2 गुण अतिशय महत्वाचे आहेत. नंबर 1 नम्रता आणि नंबर 2 सेवाभाव. श्रील प्रभुपाद लिहितात, नम्रता आणि लीनता यावर संपूर्ण भक्तियोगाचा मार्ग आधारित आहे. श्री चैतन्य चरितामृताच्या आदिलीलामध्ये प्रभुपाद लिहितात, नम्रता आणि लीनता यावर संपूर्ण भक्तियोगाचा मार्ग आधारित आहे. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी दिलेला अत्यंत महत्वपूर्ण उपदेश आहे, भक्ताने स्वतःला तृणापेक्षाही हीन मानावे. अशी उच्च कोटीची नम्रता प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे. तरी देखील भक्त होण्यास उत्सुक असणाऱ्याने हा भाव विकसित करण्याचा प्रयत्न करावा. कुठे सांगितलंय हे? तृणापेक्षाही हीन मानावे. शिक्षाष्टकमामध्ये सांगितलंय. शिक्षाष्टकम रोज सकाळी आपण म्हटलं पाहिजे. दैनंदिन दिनक्रमामध्ये ऍक्च्युली डिटेलमध्ये सांगितलेलं नाही आहे, परंतु हा क्रम असतो. अजून एकदा रिपीट करतो मी. सकाळी उठल्यानंतर गुरुवाष्टकम, ज्याला मंगल आरती म्हटले जाते, त्यानंतर प्रेमध्वनी, नृसिंह आरती, तुळशी आरती, शिक्षाष्टकम, 6 गोस्वामींना प्रणाम, 10 नाम अपराध आणि मग जप करणे. शिक्षाष्टकम हे 8च अष्टक असे आहेत जे चैतन्य महाप्रभूंनी लिहिले पण नाहीत, नुसतं सांगून गेले. बाकी सगळं ज्ञान त्यांनी रूप गोस्वामी, सनातन गोस्वामींना दिलं. परंतु शिक्षाष्टकम इतकं पॉवरफुल आहे की हे फक्त 8 अष्टक जरी तुम्ही म्हटले आणि त्याचा अर्थ समजावून घेतला आणि त्याच्याप्रमाणे आचरण करायला लागला तर तुम्हाला दुसरं काही वाचायची गरज नाही. अमेझिंग. 8 मंत्र, 8 श्लोक. तर त्यातला हा जो श्लोक आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. इतका महत्वाचा आहे की ज्यांना तो पटतो ते अगदी आपल्या हृदयाशी घेतात या श्लोकाला. पाश्चात्य देशामध्ये मी बघितलंय, त्यांची पाटी कोरी असते, त्यांना लगेच पटतंय. हे आपल्याला लवकर पटत नाही. बरेच पाश्चात्य देशामध्ये भक्त मी पाहिलेत, या श्लोकाचा नेकलेस करून घालतात, या श्लोकाचा टॅटू करून घेतात. हा श्लोकच जीव की प्राण आहे. हा एक श्लोक कळाला की आपल्याला सगळं कळतं.
तृणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनीय सदा हरी. भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की हरीचं कीर्तन सदैव कोण करू शकतो? जो गवतापेक्षाही जास्त विनम्र आहे आणि जो एखाद्या झाडापेक्षाही जास्त सहनशील आहे, जो सदैव दुसऱ्यांना मान देतो आणि स्वतःच्या मानाची कधीही अपेक्षा करत नाही, असा व्यक्तीच सदैव सदा सतत भगवंतांचं कीर्तन करू शकतो. बाकी कोणाला शक्य नाही. म्हणून हा इतका पॉवरफुल आहे. ओके. तर हा नम्र भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. नम्र भाव म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की नम्रपणे बोलणे, इथे आतमध्ये तो भाव असला पाहिजे. बोलायला कुणी पण बोलतं. हरे कृष्ण प्रभूजी, मी आपला सेवक आहे, मला आपल्या चरण कमलांमध्ये ठेवून घ्या, मला सेवा द्या. बोलायला काय जातं, है की नाही? 24 तास सेवेला यायला कुणी तयार नसतं. तर या नम्रतेचा एक्झॅक्टली अर्थ काय? प्रभुपाद खूप वेळा वापरायचे, ह्युमिलिटी ह्युमिलिटी ह्युमिलिटी. आणि प्रभुपादांच्या भक्तांना आश्चर्य वाटायचं की एक्झॅक्टली आहे काय. कारण आपल्याला तर या जगामध्ये नम्रता म्हणजे शिकवलं जातं अतिशय विनम्रपणे बोलणे, एखाद्यासाठी पाणी आणणे, दार उघडणे, नॉर्मल स्माइल करणे, हरे कृष्णा प्रभूजी. प्रभुपाद म्हणाले याला विनम्रता म्हणत नाही. कारण याला जर विनम्रता म्हटलं तर अर्जुन जे करणार आहे भगवद्गीता ऐकल्यावर, ते विनम्रतेच्या कुठल्याच चौकटीमध्ये बसत नाही. विनम्रता, खरी विनम्रता काय असते? प्रभुपादांना त्यांच्या शिष्याने विचारलं. प्रभुपादांनी उत्तर दिलं, या जगातली प्रत्येक गोष्ट ही भगवंतांची आहे याची जाणीव असणे म्हणजे खरी विनम्रता. प्रत्येक गोष्ट, इन्क्लुडिंग तुमचं शरीर, तुम्ही, तुमचे नातेवाईक, तुमचं घर, तुमचा पैसा, सगळं काही भगवंतांच्या मालकीचं आहे हे याची पूर्णपणे जाणीव होणे आतमध्ये डीप पर्यंत, चित्तापर्यंत, म्हणजे विनम्रता. याची जाणीव जेव्हा झालेली नसते तेव्हा फक्त हरे कृष्ण प्रभूजी म्हणून काही उपयोगाचं नाही. याची जाणीव आतमध्ये पर्यंत झाली पाहिजे. तर जाणीव म्हणजे काय? तत्वतः जाणणे म्हणजे काय? की ते आपल्या आचरणात पण दिसलं पाहिजे. हे माझं नैच आहे, भगवंतांचं आहे, त्याच्याबद्दल मी कशाला आसक्त हो, हे आपल्या आचरणात दिसलं पाहिजे. मग हे भगवंतांचं आहे ते भगवंतांसाठी कसं वापरता येईल, भगवंतांच्या सेवेत कसं वापरता येईल, हे आपल्या आचरणात दिसलं पाहिजे. ही असते खरी विनम्रता. कारण विनम्रतेचा उलटा अर्थ काय असतो? विनम्रतेच्या ऑपोजिट काय असतं? उद्धटपणा किंवा अहंकार. उद्धटपणा कुठून येतो? मीपणातून किंवा अहंकारातून, ममत्वातून येतो. आणि अहंकार कुठून येतो? मी माझं. हे जर घालवायचं असेल तर पूर्णपणे हे मान्य केलं पाहिजे की हे सगळं भगवंतांचं आहे, मी पण भगवंतांचं आहे, सगळं भगवंतांचं आहे. मग खऱ्या अर्थाने आपण विनम्र होतो. पुढे, अनेक वेळा स्वतःच्या मोठ्या आध्यात्मिक प्रगतीवर नवोदिता भक्तांना खोटा अभिमान असतो. आपण भजने चांगली गातो, मृदंग उत्तम वाजवतो, श्लोक पाठ झाले आहेत, अथवा जातीने ब्राह्मण वा उच्च कुलीन आहे, अशा किंवा इतर अनेक मूर्ख कारणांनी गर्विष्ठ होणे, अशी भावना भक्तांमध्ये सहज शक्य आहे. परंतु हा मिथ्या अभिमान व्यक्तीच्या वास्तविक आध्यात्मिक उन्नतीची अपूर्णता दर्शवितो. तुम्हाला पण भेटले असतील असे व्यक्ती, कदाचित आपणच त्यातले एक आहोत. विचार करावा लागेल. हे बाकीच्या गोष्टी आसक्तीतून निर्माण होतात की मी खूप छान जप करतो, माझ्या एवढं कोणी छान जप करत नाही, मी खूप चांगले कीर्तन गातो, मी खूप छान उत्तम मृदंग वाजवतो, माझे सगळे श्लोक पाठ आहेत.
परंतु हे जातीने ब्राह्मण किंवा उच्च कुलीन असणे तेवढं जास्त दिसून येत नाही, पण असेही काही भक्त आहेत त्यांना वाटतं की आपण ब्राह्मणाच्या घरात जन्मले त्यामुळे आपण श्रेष्ठ भक्त आहोत. येस, प्रभुपादांची चळवळ जॉईन केल्यानंतरही कारण प्रभुपादांचा खरा मूड आणि मिशन कुणी वाचलाय? प्रभुपादांचं जर आपण वाचन केलं तर आपल्या लक्षात येईल की प्रभुपादांचे गुरु, त्यांचे गुरु ऑल द वे श्री चैतन्य महाप्रभूंपर्यंत हे सगळे जातीवादी ब्राह्मणांच्या विरुद्ध होते. जो गुणानी ब्राह्मण आहे तो खरा ब्राह्मण असतो या मताचे होते. पण तो आपल्याला कुठे माहिती आहे, कारण आपण कधी वाचतच नाही. आपण अशीच दीक्षा घेतली नाही, वाचन केलं नाही, श्रवण केलं. हे खूप डेंजरस आहे. ठीक आहे, हे भजन चांगली गातो, आरती खूप छान करतो वगैरे वगैरे, तो लेक्चर घेतलाच पाहिजे. ऍक्च्युली घेऊया का आपण उद्या, तुमची सर्वांची इच्छा असेल तर? व्हेरी ब्युटिफुल, खूप सुंदर रीतीने हे समजावून सांगितलंय भगवान कपिल देवानी ऍक्च्युली भागवतम मध्ये. हेच सगळं, आणि हे खूप डेंजरस असतं आपल्या भक्तिमय सेवेसाठी. अति डेंजरस असतं. याचे 4 स्टेजेस सांगतात भगवान कपिल देव भागवतम मध्ये. त्याचे इफेक्ट सांगतात आणि ते घालवायचं कसं हे पण सांगतात. त्याच्यावरती डिटेलमध्ये आपण उद्या चर्चा करूया. परंतु हा मिथ्या अभिमान व्यक्तीच्या वास्तविक आध्यात्मिक उन्नतीची अपूर्णता दर्शवतो. असं कुणाला वाटत असेल तर ऍक्च्युली तो भक्तीच्या खालच्या थरावरती आहे. ज्याला खऱ्या अर्थाने कृष्ण भक्त होण्याची इच्छा आहे त्याने हा मिथ्या अभिमान त्यागलाच पाहिजे, सोडून दिला पाहिजे. नवोदित भक्तांना प्रगतीतील दुसरा अडथळा म्हणजे सेवाभाव कमी असणे. डेंजरस प्रॉब्लेम आहे. भौतिक मायाजालाने बद्ध झाल्याने आपल्यातील कृष्ण सेवेची स्वाभाविक प्रवृत्ती आपण गमावली आहे. ऍक्च्युली आपला बेसिक प्रॉब्लेम तोच आहे. आपण भगवंतांना विसरलोय, आपला भगवंतांशी असलेला संबंध विसरलोय. तो संबंध आहे सेवकाचा. त्यामुळे सेवा करावीशी कोणाला वाटत नाही, आणि नवीन भक्तांना थोडस अजूनच कमी वाटते. आपलं योगदान असावं, थोडीशी सेवा करावी. निवांत मध्ये हलत डुलत जायचं, प्रसाद रेडी असतोय काही नाही. आणि हा सेवाभाव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपला जप चांगला होत नाही. बरेच जण मला प्रश्न विचारतात, प्रभूजी जप चांगला कसा करायचा? परवा आपण एक खूप छान सेशन पण घेतला, जप चांगला कसा करायचा. परंतु त्याच्यामध्ये जसं मी समजावून सांगितलं की मन, बुद्धी, अहंकार यांनी सेवा करण्यामध्ये आलं पाहिजे. नसेल तर नुसतं जप करून उपयोग नाही. मला आश्चर्य वाटतं, म्हणजे एवढं सगळं ऐकून पण अजून परत विचारला जातो प्रश्न की प्रभूजी जप व्यवस्थित होत नाही, काय करायचं? सेवा केली पाहिजे. जपाचा अर्थच आहे सेवा द्या, आणि ती करणारच नसेल आपण तर जप कुठून चांगला होणार आहे? हे कसं आहे माहितीये का, कोणीतरी आपल्याला बोलवतो आणि आपल्याला जायची इच्छा नसते तरी आपण नुसतं तोंडाने म्हणतो हो ठीक, नक्की येणार, उद्या दुपारी ना, हो नक्की येणार. आपल्याला आतून पण माहिती असतं मी जाणार नाही. तसं हे सेवा न करता जप करणाऱ्यांची अवस्था अशी असते. आपल्याला आतून माहिती आहे आपल्याला सेवा करायचीच नाहीये, पण तू म्हणायचं नुसता सेवा द्या, सेवा द्या, सेवा द्या. खोटी विनम्रता, विनम्रतेशी जोडलेलं आहे. नवीन भक्तांमध्ये जास्त आहे असं सांगितलंय, परंतु कधी कधी वरिष्ठ भक्तांमध्ये जास्त दिसून येत. कारण मी वरिष्ठ आहे, मी कशी सेवा करू, हे पण येते. डेंजरस. भौतिक मायाजालाने बद्ध झाल्याने आपल्यातील कृष्ण सेवेची स्वाभाविक प्रवृत्ती आपण गमावली आहे. सेवेची मूलभूत प्रवृत्ती विकसित करणे हाच कृष्ण भावना स्वीकारण्यामागचा उद्देश आहे. कृष्ण भावना म्हणजे सेवा, दिव्य प्रेममयी सेवा, श्रीकृष्णांची सेवा, गुरूंची सेवा, वैष्णवांची सेवा, पवित्र धामांची सेवा, पवित्र नामांची सेवा. हरे कृष्ण महामंत्राचा अर्थच भगवंत आणि त्यांच्या अंतरंगा शक्तीशी त्यांच्या सेवेसाठी प्रार्थना करणे हा आहे.
हे कृष्ण, हे भगवान श्रीकृष्णांची शक्ती, कृपया मला तुमच्या सेवेमध्ये संलग्न करा. आजच मी एक व्हिडिओ एडिट करत होतो, त्याच्यामध्ये श्रील प्रभुपाद अगदी ठळकपणे सांगतात. आणि हे सांगून झाल्यानंतर श्रील प्रभुपादांचं वाक्य आहे, याच्याशिवाय दुसरा कुठलाही अर्थ नाही या महामंत्राचा. त्याच्याशिवाय दुसरा अर्थच नाहीये ना. मग तुम्ही सेवा करणारच नसाल तर 1728 वेळा मागून काय उपयोग सेवा. की नाही. मग आपले बरेच भक्त म्हणतात ठीक आहे उद्यापासून जपच करत नाही, कारण सेवा करायची आपली इच्छाच नाही. मुळात या सेवा, भगवंतांची सेवा करायची आपली इच्छा नाही, म्हणूनच आपण इथे आलोय. आज आपला मेन रोग आहे. तर महामंत्राचा हाच एकमेव अर्थ आहे, अशी शिकवण श्रील प्रभुपादांनी आपल्याला दिली आहे. आता सेवा म्हणजे बऱ्याच जणांना हे पण कन्फ्युजिंग असतं की त्यांना वाटतं मंदिरातली किंवा विग्रहाची सेवा म्हणजेच सेवा. ती तुमची सेवेबद्दल आसक्ती वाढावी म्हणून सांगितलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थाने सेवा असते गुरुच्या, विशेष करून आचार्यांच्या उपदेशांचं आहे तसं पालन करणे, आदेशांचं पालन करणे. उपदेश, आदेश हे कशासाठी दिलेले असतात? अख्खी भगवद्गीता अर्जुनाला का सांगितली? मी सांगतोय तसं कर म्हणून सांगितले, हो की नाही? आपल्यासाठी पण भगवद्गीता आहे, श्रीमद भागवतम आहे. भगवद्गीता भागवतम मध्ये प्रभुपादांनी बऱ्याच प्रकारच्या सेवा दिलेल्या आहेत, आपल्याला काम दिलेलं आहे, कार्य दिलेलं आहे. कार्य केलं पाहिजे. भक्ताची व भगवंतांची सेवा करण्यासाठी आपण उत्सुक असायला हवे. मंदिर मार्जन, भगवंतांच्या नैवेद्यासाठी भाजी चिरणे, मंदिराची व्यवस्था किंवा प्रचार कार्य, कोणतीही सेवा असो, सर्व प्रकारच्या कृष्ण सेवा दिव्य आणि शुद्ध करणाऱ्या आहेत. सांगितलेली कुठलीही सेवा पूर्ण समर्पित भावनेने आणि उत्तम प्रकारे करावी. शीघ्र प्रगती होण्यास यामुळे सहाय्य होते, फास्ट प्रगती होते. बऱ्याच जणांना कन्फ्युज झालेलं असतात, आपली प्रगती का होत नाही, त्याच्यामुळे होत नाही. सेवेत आळस किंवा विचलित लक्ष ठेवून चालणार नाही. बऱ्याच जणांना फक्त जप, प्रवचन, प्रसाद, तीनच गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो. असे एक दोन नाही, मॅक्झिमम लोकांना या तीनच गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो, हो की नाही? आणि उत्सवाच्या दिवशी पण जप, कीर्तन, प्रसाद, प्रवचन. कधी तुम्हाला प्रश्न पडत नाही का हो, की आपण जिथे उत्सवाला जाऊन बसतो त्याची झाडलोट कुणी केली असेल, ते सतरंजा कुणी टाकल्या असतील, हे हार कुणी बनवले असतील, साफसफाई कुणी केली असेल, हा प्रसाद कुणी बनवला असेल, कधी मनात प्रश्न येत नाही? मी एकदाही करत नाही असं कसं काय? दरवेळी करते तरी कोण? का भगवंत येऊन करतात आपल्यासाठी? कोणीतरी सेवा करतो, ऑफकोर्स त्यांच्यावरती दया यावी म्हणून आपल्याला सेवा करायची नाहीये, परंतु तुमची प्रगती कशी होणार सेवा नाही केली तर? कारण सेवा हाच आपला धर्म आहे, प्रभुपाद समजावून सांगतात. धर्म म्हणजे काय असतं? ज्या गोष्टीला त्या गोष्टीपासून वेगळं करता येत नाही तो त्याचा धर्म असतो. जसं साखरेचा धर्म आहे गोडपणा, प्रभुपाद समजावून सांगतात. आगीचा धर्म आहे उष्णता, तसा आपला धर्म आहे सेवा. तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी कुणाची ना कुणाची तरी सेवा करतच असता. तुम्ही घरी आपल्या पत्नीची करत असता, पत्नी पतीची करत असते, मुलं आई वडिलांची करतात, आई वडील मुलांची करतात. परंतु या भौतिक जगामध्ये आणि भगवंतांच्या सेवेमध्ये फरक एवढाच आहे की भौतिक जगामध्ये त्या सेवेच्या बदल्यात कशाची तरी अपेक्षा असते, म्हणूनच ती केली जाते, आणि ती मिळते म्हणूनच ती केली जाते. भगवंतांच्या सेवेमध्ये आपल्याला अहेतुकी करायची आहे, तिथे काही मोबदला नाहीये, आणि म्हणून ती बऱ्याच जणांना करावीशी वाटत नाही. कोणी सांगितलंय या भक्ताची सेवा करायला, त्या भक्तांची, गुरुची सेवा करायला? त्यातनं मला काय मिळणार आहे, हो की नाही?
गुरुची सेवा केल्याशिवाय तर अजिबात काही मिळत नाही, ज्ञानच मिळत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की मी रोज लेक्चर ऐकतो, मी रोज पुस्तकं वाचतो, प्रभुपादांचं सगळं मला समजलं. विसरून जावा. कोण सांगता असं? भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात भगवद्गीतेमध्ये. कुठे सांगतात? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. हे शिष्याचे 3च लक्षणं दिलेत. हे 3 लक्षणं तुमच्याकडे असतील तर तुमची प्रगती पण होणार, तुम्हाला ज्ञान पण व्यवस्थित मिळणार. कुठले कुठले? प्रणिपातेन म्हणजे पूर्ण समर्पण असलं पाहिजे, परिप्रश्नेन एन्क्वायरी चौकशी करून प्रश्न विचारून ज्ञान घेतलं पाहिजे, आणि सेवया सेवा केली पाहिजे. प्रभुपाद बऱ्याचदा म्हणतात प्रश्न कसले विचारायचे? प्रश्न विचारायचे मी सेवा कशी करू, कुठली करू. बऱ्याचदा आपलं इथे पण चुकतं बरं का. आपण सेवा करतो, काइंड ऑफ करतो, परंतु प्रश्नच विचारत नाही. आणि बऱ्याच दिवसांनी आपल्याला कळतं की आपण चुकीचीच सेवा करत होतो. प्रश्न विचारणे पण तुमचंच कर्तव्य आहे ना, हे शिष्याचं कर्तव्य असतं. तर हे लक्षात ठेवा. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. सेवेचा भावच नसेल तर या जन्मात कधीच तुमची प्रगती होणार नाही, ऍब्सोल्युटली कधीच होणार नाही. आणि ती सेवा कशी असली पाहिजे? आहे तू की त्याच्यातच आनंद पण आहे. एखाद्याला वाटेल की वैतागलोय सेवा करून करून, कुणी माझी सेवा करतच नाहीये, म्हणून शेवटी मी भगवंतांकडे आलो काहीतरी करा म्हणून, आणि इथून येऊन मला परत सांगायला लागलाय सेवा करायला दुसऱ्याची. हा कसला आनंद? पण तू शास्त्र आपल्याला सांगते की याच्यातच आनंद आहे. आणि साधा सुद्धा आनंद नाही. ययात्मा सुप्रसिद्धती. संस्कृतमध्ये सु हा शब्द तेव्हा जोडला जातो जेव्हा त्याला सांगायचं असतं की याच्या पलीकडे कसला नाहीये. सुप्रसिद्धती, आत्मा आतून तुमचा आनंदित होतो. श्री जीव गोस्वामी आपल्या भक्ती संदर्भामध्ये लिहितात की आनंद हाच आपल्या जीवनाचा उद्देश आहे, आणि तो असलाच पाहिजे. काहीही करा, तुम्ही कुठलंही काम करा, त्याच्या मागे कारण असलं पाहिजे आनंद, आणि आनंदासाठीच काम केलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही सेवा करून आनंदाला मुकणार नाही, काळजी करू नका. कुणाची सेवा करायची? अधोक्षजाची. त्या अधोक्षजाची सेवा कशी करायची? अहैतुकी आणि अप्रतिहता. मग ययात्मा सुप्रसिद्धती. आत्मा पूर्णपणे सुखी होतो. सुप्रसिद्धती, संप्रसिद्धती शब्द वापरले जातात भागवतामध्ये. अहैतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. लक्षात ठेवा. आणि काही काही लोकांची अशी प्रवृत्ती असते की मी फक्त भगवंतांची सेवा करणार, वैष्णवांची करणार नाही. भगवंत तुम्हाला दिसणार पण नाही. हाच विषय आहे. उद्या आपण याच्यावरती खूप डिटेलमध्ये चर्चा करू. प्रभुपाद आणि भगवान श्री कपिल देव दोघेही म्हणतात की असा जो विचार करतो तो भक्तीच्या एकदम खालच्या लेवलला असतो. नम्रभाव, सेवाभाव दोन्ही असले पाहिजेत. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, व्यक्तिगत प्रतिष्ठा वाढवण्यासाठी किंवा आरामदायी जीवन जगण्यासाठी कृष्ण भावनामृत आंदोलन नाही. हे थोडस डोक्यामध्ये फिट करा. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, व्यक्तिगत प्रतिष्ठा वाढवण्यासाठी किंवा आरामदायी जीवन जगण्यासाठी कृष्ण भावनामृत आंदोलन नाही. तर तुम्ही म्हणाल प्रभूजी आर्थिक स्थिती सुधारायला कोण येतं इथे? बरेचसे अर्थार्थी येतात, परंतु बरेचसे भक्त आर्थिक स्थिती सुधारण्यासाठीच भक्तीमध्ये राहतात. विशेष करून ग्रहस्थाने भक्तिमय सेवेतून काहीही घेतलं नसलं पाहिजे.
कोणीच घेतलं नसलं पाहिजे. मग ती सेवा कसली? त्याच्या बदल्यात तुम्ही काय घेत असाल तर त्याला सेवा कसं म्हणता येईल? ती तर नोकरी म्हणायला पाहिजे किंवा बिझनेस म्हणायला पाहिजे. तर दुर्दैवाने आजकाल पुजारी लोक देखील पगार घेतात. काय अवस्था आहे. प्रभुपादांच्या काळात एकालाही पगार मिळत नव्हता, एकालाही. अमेझिंग, हो की नाही? भक्तिमय सेवा करायची आपल्याला भगवंतांची. त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय पाहिजे असेल तर ती आहे तुकी कशी झाली? नाही प्रभूजी, माझा पण संसार आहे, माझी पण पत्नी आहे, माझी पण मुलं आहेत. काम करा. गृहस्थासाठी काम सांगितलंय शास्त्रामध्ये. कोणी नाही म्हटलंय तुम्हाला? मग हे कामच तर करतोय मी, मग त्याला सेवेचं नाव देऊ नका. आमचे एक प्रभूजी होते, भाजी बिजी उगवायचे शेतात आणि ऍडव्हर्टाईज करताना करायचे की तुमच्या सेवेसाठी मी घेऊन येते. सेवेसाठी घेऊन येते, मग त्याचा मोबदला कशाला मागतो? डज दॅट मेक सेन्स? सेवा हा शब्द इतका जोकिंगली वापरतो आपण. सगळेच शब्द, शरणागती, सेवा, सगळे शब्द इतके जोकिंगली वापरतो. का? कारण ही भौतिक आसक्ती अजून आपली गेलेली नाही आहे. मला अजून काहीतरी पाहिजे याच्यातून. व्यक्तिगत प्रतिष्ठा वाढवणे, व्हेरी डेंजरस, व्हेरी 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 डेंजरस. याच्यात माणूस एकदा अडकला तर सहजासहजी बाहेर पडत नाही. शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की स्त्री पुरुषांमधलं आकर्षण हे नंबर वनची कामवासना असते आपली, आणि त्याच्या खालोखाल असतो प्रतिष्ठेची भावना. माणूस काही करू शकतो. आणि भक्तीमध्ये येऊन तर हमखास 100%, हो की नाही? कधी कधी न कळत, कधी कधी हेतुपूर्वक. न कळत म्हणजे काय? आपण पण निष्पापपणे बोलून जातो. तो भक्त, त्याला 4 दिवस झाले आता येऊन, मला 4 वर्ष झाली. इथून सुरुवात होते आपल्या प्रतिष्ठेची, या भावनेतून. आपल्याला पण कळत नाही आपण सुरुवात करतोय, पण होते. आणि हळूहळू ती या स्टेजला पोहोचते की लोकांनी आपल्याला प्रणाम नाही केला की आपल्याला राग यायला लागतो. पहिल्यांदा बघा, हेच भक्त लोक पहिल्यांदा नको नको प्रभूजी, कशाला दंडवत प्रणाम करताय, नको नको. नंतर मला प्रणाम केला नाही. खूप वाईट इच्छा असते ही प्रतिष्ठेची इच्छा. मोठे मोठे संन्यासी, मोठे मोठे बाबा बुवा याला बळी पडतात. सुरुवातीपासून याला चैतन्य महाप्रभू याला तण म्हणतात. तण, भक्ती लते बरोबर उगवलेलं तण असतंय. लाभ, पूजा, प्रतिष्ठा, त्यांची इच्छा. हे तण पण कंटिन्युअसली काढत राहिलं पाहिजे नवीन भक्तांनी. नुसतंच पाणी घालायचं नाही, नुसतंच भजन कीर्तन जप करायचं नाही. हे तण पण कंटिन्युअसली काढत राहिले पाहिजे. आणि तिसरं खूप महत्वाचं आहे बरं का. 3 गोष्टी सांगितल्यात महाराजांनी इथे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, व्यक्तिगत प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आणि आरामदायी जीवन जगण्यासाठी कृष्ण भावनामृत आंदोलन नाही. प्रत्येकाला वाटतंय की कष्टाचं जीवन जगलो, आता देव करूया. अरे इथे येऊन देवाची सेवा करायची आहे, बसून नाही चालणार. इथे पण कष्ट करायचंय. महाभयानक कष्ट करायचंय इनफॅक्ट, कारण हे भगवंतांसाठी करायचंय. कशाची पर्वा न करता कष्ट करायचंय, कारण भगवंतांसाठी करायचं. रिस्क घेऊन कष्ट करायचंय, कारण भगवंतांसाठी करायचंय. अर्जुनने केवढी मोठी रिस्क घेतली. आपली रिस्क काहीच नाहीये त्याच्यासमोर. आपण चिल्लू पिल्लू कारण सांगतो, प्रभूजी हे व्हायला लागले, प्रभूजी ते व्हायला लागले, आता माझं वय झालंय, आता मी काय करणार, आता हे झालंय, आता ते झालंय. आरामदायी जीवन जगण्यासाठी कृष्ण भावनामृत आंदोलन नाही. हे जे भक्तीमध्ये येऊन भक्तीमधलंच एक जॉब, एक प्रोफेशन निवडतात. काय? ज्योतिष सांगणे, यज्ञ करणे, हे सगळं कलियुगामध्ये निषेध आहे. हे सगळं बंद करा. कुणी करत असेल त्याच्याकडे पण जाऊ नका.
भगवंतांसाठी, विशेष करून भगवंतांसाठी. आता बरेच जण म्हणतात भगवंत अर्जुनाला डायरेक्टली सांगितले काय करायचंय, आपल्याला थोडीच सांगितले. तुम्हाला पाठवलं ना शिलप्रभुपादांना तुम्हाला सांगायला काय करायचं एक्झॅक्टली. ते शिलप्रभुपादांनी तुमच्या आपल्या पुस्तकात लिहिलंय काय करायचं एक्झॅक्टली. ते करा, कष्ट पडतील करा. आरामदायी जीवन जगण्यासाठी नाहीये भक्ती, सेवा करण्यासाठी. आणि यालाच प्रेम म्हणतात, यालाच भक्ती म्हणतात. कॉमन सेन्स आहे, परंतु आजकाल समजावून सांगावं लागतं. साधा सोपा विचार करा. आई जर उद्या म्हणायला लागली की मला खूप कष्ट पडतं आणि तिच्या बाळाचं सेवाच करायची बंद केली तर चालेल का? आई का करते? कारण आईचं प्रेम आहे. प्रभुपाद म्हणतात आईचं प्रेम या भौतिक जगामध्ये जवळजवळ शुद्ध प्रेमाच्या जवळ आहे. ते पण शुद्ध नाही, त्याच्या पलीकडे जाऊन आपण भगवंतांसाठी प्रेम करायचंय. कोणाला विचारलं आपण का भक्तीत आलोय, सगळे हात वर करून म्हणतात काय मिळवायला? कृष्ण प्रेम मिळवायला. हे चुकीचं उत्तर आहे. उत्तर काय असलं पाहिजे आपलं? कृष्णाला प्रेम करायला. कृष्ण प्रेम मिळवायला नाही आलेलो आपण, कृष्णावरती प्रेम करायला आले. तुम्ही केला तर कुणीतरी करणार. आणि प्रेम ही फक्त करायची गोष्ट असते, मिळवायची गोष्ट नसतेच. कधी तुमच्या हातात नसतंच ते, या जीवनामध्ये भौतिक संबंधांमध्ये पण आणि भगवंतांशी पण. आणि मग भगवंतांनी प्रेम नाही केलं तर आपण केल्यानंतर नाही केलं तर नाही केलं तरी मी करणार, याला म्हणायचं खरं प्रेम. आहे आपली तयारी? याप्रमाणे आपल्याला आपला भक्तिभाव विकसित करायचा आहे, सेवाभाव विकसित करायचा आहे. निस्वार्थ भावनेने कृष्ण सेवा समर्पित करून शुद्ध भक्त होण्यासाठी हरे कृष्ण आंदोलन आहे. ह्या ध्येयाप्रत शीघ्र प्रगती होण्यासाठी तत्वज्ञानाच्या आधारावर कृष्ण भावना जाणून घेणे आवश्यक आहे. ही जाण येण्यासाठी शिलप्रभुपादांच्या ग्रंथांचे नित्य अध्ययन आणि भक्तिमय सेवेत नम्रतापूर्वक नियुक्त होणे आवश्यक आहे. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. ह्या स्टेज पर्यंत पोहोचायचं आहे आणि ह्या स्टेज पर्यंत पोहोचण्यासाठी तत्वज्ञानावर कृष्ण भावना समजावून घेणे गरजेचं आहे, नुसतं भावनिक होऊन नाही. आणि हे तत्वज्ञान समजावून घेण्यासाठी शिलप्रभुपादांची पुस्तकं रोज वाचन करणे, श्रवण करणे अत्यंत गरजेचं आहे. विशेष करून सगळ्यात महत्वाचं भगवद्गीता. भगवद्गीतेमध्ये काहीही दुसरं दिलेलं नाहीये. अर्जुनाला भगवंतांची सेवा करायची नाहीये. भगवंतांनी भगवद्गीता पूर्ण सांगितली, माझी सेवाच केली पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा धर्म नाही. भगवद्गीतेमध्ये बिझनेस नाही आहे, टाइम मॅनेजमेंट नाही आहे, काही नाही आहे. त्यामुळे प्रभुपादांनी दिलेली भगवद्गीता अगदी काळजीपूर्वक आपण वाचन श्रवण केली पाहिजे. श्रीमद भागवतम अगदी लक्षपूर्वक आणि समर्पणाने श्रवण केली पाहिजे. मग आपली प्रगती होणार, मग आपल्याला सेवा करावीशी वाटणार, मग आपल्याला वेळ द्यावासा वाटणार, मग भगवंतांसाठी वेळ निघणार. या सगळ्या गोष्टी आपोआप होणार. मस्त टाइम 7:50. वाचूया का पुढचं सेक्शन? ऍक्च्युली घरी आध्यात्मिक वातावरण निर्माण करणे, नातेवाईक आणि मित्रमंडळी सोबत व्यवहार कसा केला पाहिजे, स्त्री पुरुषांमधील संबंध आणि व्यवहार, हे 3 सेक्शन मग संपतं ऍक्च्युली. हे तिन्ही एकमेकांशी कनेक्टेड आहेत, त्यामुळे उद्याच वाचूया आपण. त्यामुळे उद्या हे करूया, उद्या ते वाचूया, ते करूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
हो, काढला. मी असा प्रश्न विचारणार होतो की हा जो सेमिनार आहे, भगवंतांच्या भक्तांशी व्यवहार कसा असला पाहिजे, भाव कसा असला पाहिजे, तो उद्या घेऊया का नको? अजून एक दिवस वाढतो मग भगवद्गीता सुरू करायला. खूप सुंदर आहे पण ऍक्च्युली. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. म्हणजे आता कसं तुम्ही सांगितलं की प्रेम हे मिळवायचं नसतं, करायचं असतं. तर आता आपण भगवंतावरती प्रेम करणे हे आपल्यासाठी खूप लागते गोष्ट. पण सध्या आपण जे आपल्या नातेवाईक, आपल्या जवळच्या माणसांना किंवा भगवंताचा अंश म्हणून जे आत्मा आहे, तर त्याच्यावरती पण आपण प्रेम करत नाही. पण आता जर आपल्याला प्रॅक्टिस म्हणून जर त्या आत्म्यावरती आपले नातेवाईक वगैरे आहेत त्यांच्यावरती प्रेम करायचं असेल तर आपण ते करू शकतो का प्रॅक्टिस म्हणून? जसं की आपण भगवंतावरती प्रेम करणार आहे तर त्याची प्रॅक्टिस म्हणून आपण ह्या आजूबाजूचे नातेवाईक, भगवंतांचे जे अंश आत्मा आहेत त्यांच्यावरती आपण प्रेम करू शकतो का? त्याच्याबद्दल सांगा. अरे करू शकतो का नाही, केलंच पाहिजे. ऍक्च्युली उद्या त्याच्यावरती डिटेलमध्ये, तो उद्याचा सेमिनारच त्याच्यावरती आहे. करू शकतो नाही, केलंच पाहिजे. तुम्ही ऑलरेडी भगवद्गीता एकदा वाचलेली आहे, तुम्हाला माहिती असेल की भगवंत प्रत्येक अध्यायामध्ये सांगतात की प्रत्येक जीवावरती समान प्रेम केलं पाहिजे. हे त्यांच्यावरती काही विशेष उपकार करण्यासाठी नाही, हे आपलं मन शुद्ध करण्यासाठी आहे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवरती, एखाद्या जीवावरती, म्हणजे कोणी कुठलाही जीव असो, आपले नातेवाईक काय, आपले परके देखील, किंवा अगदी पशु पक्षी, झाडं झुडपं सगळं, जेव्हा आपण प्रेम करत नाही तेव्हा आपल्या मनामध्ये त्यांचा फायदा घ्यायची इच्छा असते आणि मग आपलं मन प्रदूषित होतं. जिथे प्रेमाचा अभाव असतो किंवा प्रेमामध्ये अडथळे येतात तिथे आपलं मन प्रदूषित होतं, दुसऱ्याला काही फरक पडत नाही. मग केलंच पाहिजे, ऍब्सोल्युटली केलं पाहिजे. प्रेमाचा अर्थ मात्र बऱ्याच जणांना चुकीचा माहिती आहे. प्रेम करणे याचा अर्थ काही जणांना वाटतं की त्या व्यक्तीबद्दल भावनिक असणे किंवा त्या व्यक्तीला काही भौतिक मदत करणे. भौतिक मदत करण्याला प्रेम करणे म्हणत नाही. वैरभाव, द्वेष, मत्सर, तिरस्कार असले भाव आपल्या मनामध्ये नसले पाहिजे, त्याला म्हणायचं प्रेम. तर तुम्ही प्रॅक्टिकली त्यांना मदत करू शकता की नाही करू शकता ही वेगळी गोष्ट असते. उद्या याच्यावरतीच बोलायचं, त्यामुळे मी थोडस जास्त बोलत नाही. खूप डिटेलमध्ये याच्यावरतीच बोलायचं. 4 श्लोक आहेत, पण शॉर्ट मध्ये उत्तर म्हणजे सगळ्या जीवांवरती प्रेम केलं पाहिजे, कारण सगळे आपले स्वजन आहेत. आता ह्याची व्याख्या थोडीशी बदलत जाते. प्रेम करणे म्हणजे काय, तर त्या माणसाचं हायेस्ट सुख, आनंद, हित आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. त्या माणसाचा हायेस्ट आनंद, सुख कशामध्ये आहे? जर तो कृष्ण भक्त झाला तर त्याचा आनंद आहे. त्याला आपण कृष्ण भक्ती जायचा प्रयत्न केला पाहिजे. परोपकारचा अर्थ हाच असतो, कर परोपकार. भौतिक गोष्टी देऊन कोणाचा काही लाभ होत नाही, ही झाली देण्याची गोष्ट. आणि आपल्या मनाच्या भावनेची गोष्ट म्हणजे मगाशी मी जसं सांगितलं की आपल्या मनामध्ये तिरस्कार, द्वेष, निंदा कधी असला नसला पाहिजे. म्हणजे कितीही समोरचा वाईट असू दे.
भले तुम्हाला त्यांना बदलता येत नसेल तर काय करायचं, त्यांच्या त्यांच्या मार्गावर त्यांना सोडून द्यायचं. ते जी वाईट कृत्य करतात त्यांचा द्वेष करा, त्या माणसाचा द्वेष करू नका, बस चालेल. प्रेमचा अर्थ असतो मन शुद्ध ठेवणे. मनामध्ये कुठल्याही लेवलचा तिरस्कार आपल्या आला नसला पाहिजे. हे तिरस्कारचे लेवल्स काय असतात ते उद्या आपण चर्चा करूया. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. जय.